सो आता हे सगळे म्हणजे मेन्यू आलेले क्या क्या है बता ना। ये अपना हाँ चिकन मिसल है, हाँ खीमा का पाव है, हाँ और चिकन का रस्सा है, कॉफ़ी है, चाय है और एक बर्गर है। और उधर क्या है? उधर अपना पाव भाजी है, हाँ ये पाव है और बन मस्का है। अच्छा बन मस्का है, ओके। अच्छा तंदूरी चिकन मिसळ ना। हाँ तुम्ही लेअर बघू शकता, प्रत्येक बाईटमध्ये ना, प्रत्येक बाईटमध्ये अंड्याचा आणि स्टफिंग डबल ऑमलेट, डबल काय ट्रिपल ऑमलेट दिसते स्टफिंग केलेलं आहे लिटरली। म्हणजे आजचा माझा संडे आहे ना, असा प्रोटीनवाला संडे असतो ना, एकदम प्रोटीन म्हणजे मला भरून भरून मिळतं आहे ना, असा सुपर आहे। काय बर्गर आहे, म्हणजे मॅगडीतला बर्गरची गोष्ट वेगळी आहे, पण हा जो बर्गरची गोष्ट आहे ना ती खूप वेगळी आहे। आणि ऑमलेट बघा, ऑमलेट तर खूप म्हणजे सही आहे यार, सही आहे, वर्थ आहे। इथे येऊन माझं वर्थ झालेलं आहे लिटरली। हाय हॅलो एव्हरीवन, टमी ट्रॅव्हलच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मॉर्निंगला मी आज आलेले आहे राजोडी बीचला, विरारला आलेले आहे, ते पण आलेले आहे R3 कोको हेवनला। तर इथे असणार आहे व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स आयटम ब्रेकफास्टमध्ये, आणि ते पण असे गोवन स्टाईलवाले असणार आहे। तर म्हणजे गोवन असा फ्लेवर असणार आहे तडकावाले। तर बघूया आपण मेन्यू बघूया आणि त्याची प्राइस बघूया काय असणार आहे। सो आहे हा इकडचा मेन्यू, ओके। व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स आहे, तंदुरी मिसळ आहे, व्हेजमध्ये पण आहे, चिकनमध्ये पण आहे, बर्गर आहे, पावभाजी आहे, किमा पाव आहे, पराठा सुद्धा आहे, किमा पराठा सुद्धा आहे, आणि साईडला इथे प्राइजेस दिलेले आहे। तर आता आपण बघूया ह्याची टेस्ट कशी आहे ती, ओके। आणि हे जे दिसते बाहेरच्या साईडला ते पार्सलसाठी ज्यांना पाहिजे ते आउटसाईडला ते लोक बाहेरून पार्सल घेऊन जाऊ शकतात, आणि जर असं प्रिपरेशन चालू आहे। तर आता आपण बघूया कॅफेची वाईब बघूया। आणि ह्याच्या बाजूलाच आहे ना R3 फार्म हाऊस आहे, म्हणजे स्टेसाठी ऑप्शन आहे, आपण तो पण एक्सप्लोर करणार आहे। तर आपण आता कॅफेमध्ये एंट्री केलेली आहे, आणि हा असा आहे रोड आहे, हा राजोडी बीचचा रोड आहे पाचच्या साईडचा। तर चला आपण एंट्री करूया। सो इथून एंट्री स्टार्ट होते फार्म हाऊसची। सो हे आहे इकडचं कॅफे, हे कॅफे आहे, आणि कोणाला स्टे करायचा असेल सो स्टेसाठी ऑप्शन्स आहे, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल पण अलाउड आहे। सो स्टेमध्ये दिलेलं आहे स्विमिंग पूल, आणि हे रूम्स दिलेले आहेत, छोटंसं कोझी असं त्यांचं कोको हेवन आहे, R3 कोको हेवन आहे। सो असे 3 रूम दिलेले आहेत, आणि बाजूला सुद्धा पूल दिलेला आहे, आणि कोणाला बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। सो पूल दिलेला आहे ह्याच्यामध्ये। तर कोणाला स्टे करायचं असेल इथे कॅफेमध्ये येऊन, कुठे आता मोस्टली राजोडी बीचला स्टेचे ऑप्शन्स खूप आहेत, त्यातला हा एक स्टेचा ऑप्शन्स आहे जो कोको हेवन आहे, R3 कोको हेवन। किंवा ज्यांना छोटंसं सेलिब्रेशन करायचं असेल, बर्थडे सेलिब्रेशन, तर ते पण करू शकता। आणि छान अशी ते बदामाची झाडं वगैरे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं फूड एकदम एन्जॉय करू शकता। असं बाहेरून छान असं यांचं इंटिरियर तुम्ही बघू शकता, छान असं आहे। तर छान असं कॅफेचं तुम्ही बघू शकता इंटिरियर आहे, मस्त ग्रीनरी आहे, ट्रीज आहेत खूप सारे, बदामाचे ट्रीज आहे, नारळाची झाडं आहेत, तुम्ही छान तुमचं फूड इथे तुम्ही एन्जॉय करू शकता। सर चला आता बघूया आजच्या मेनूमध्ये मी काय ऑर्डर करणार आहे ते, आणि माझी स्पेशालिटी काय आहे ते। सो लेट्स गो। सो आजचा आहे हा टोटल मेन्यू।
तर आपण बघू आता टेस्ट बघा आता कशी आहे ती. सर्विंग तर सुपर्ब केलेलं आहे एकदम, बोलतात ना ऑर्गॅनिक एकदम कोकोनटच्या ह्याच्यामध्ये किंवा लाकडांच्या वस्तूंच्यामध्ये. तर बघू आता ह्याची टेस्ट कशी येणार आहे ते. म्हणजे आपण नॉर्मल प्लेटिंगमध्ये खाऊन कंटाळलेलं असेल तर हे वेगळ्या स्टाईलचं खायला हरकत नाही आहे. कॅफेतली बाईक तुम्ही बघू शकता. इंटिरियरमध्ये बघा असं मस्त बोट वगैरे त्यांनी डिझाईन केलेली आहे आणि पूर्ण इंटिरियर त्यांनी हर्टमध्ये केलेलं आहे. आणि सो पर्टिक्युलरली 2 टेबल आहे, त्याच्यामध्ये आम्ही फिश टँक ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये फिश आहेत आतमध्ये, मग फिश आहे आणि त्या टेबलवरती पण त्यांनी फिश टँक केलेला आहे, तो आपण दाखवतो. सो ब्रेकफास्टला बऱ्यापैकी गर्दी आहे. तो ते फिश आहेत दिसत नाही ते गोल्ड फिश आहेत छोटे छोटे. त्याने असं छान असं इंटिरियर केलेलं आहे. वॉश त्याने असं ओल्ड ढाब्यासारखं इंटिरियर केलेलं आहे. सो आता मेन्यू तर आलेला आहे. सो आता बघूया आपण आता ह्याचं आता प्राइसिंग वगैरे. ओके, सो मी डिटेलमध्ये सांगते. सो हा बघा आता हे बघा ह्याचं प्राइसिंग बघा. ह्याचा टोटल ह्याचा ब्रेकफास्ट आहे. आपण बाहेर पण आपण मेन्यू कार्ड बघितलं, पण हे बाहेरचं आपलं हा मेन्यू कार्ड आहे टोटल. सो आता आपण साईडला ठेवूया. आता आपण बघूया ह्याच्या एक्झॅक्टली काय आलेलं आहे. बघा बर्गर आलेला आहे, एक बर्गर आलेला आहे, तंदुरी चिकन मिसळपाव आलेला आहे, एक्स्ट्रा रस्सा आलेला आहे, त्याच्यासोबत एक कॉफी आलेली आहे, चहा आहे, पावभाजी आहे, बन मस्का आहे आणि एक्स्ट्रा पाव आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं तुम्ही सर्विंग जी आहे ती खूप सुपर्ब आहे आणि ऑर्गॅनिकली त्यांनी दिलेली आहे. त्यांनी एकदम प्रॉपर करवंटी असते ना, नारळाची करवंटी असते किंवा हे बघा ना त्याच्यापासून बनवलेलं आहे. सो आपण आता बघूया टेस्ट बघूयात. आपण पहिलं तर कॉफी पिऊया, गरम गरम अशी थंड झालेली आहे. सुपर्ब. कारण ऑलमोस्ट शूट करायच्या टाईममध्ये थोडी थंड झालेली आहे. तर पहिलं मी कॉफी पिऊन घेते. कॉफी पिऊन झालेली आहे. आता आपण स्टार्ट करूया. सो ह्याच्यात तुम्ही बघू शकता ऑलरेडी श्रेडेड असं चिकन दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये ना ऑलरेडी श्रेडेड चिकन आणि थोडा मसाला आणि ह्याच्यात हे जे आहे ना आपण जो फरसाण टाकलेला आहे, श्रेडेड चिकन दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याने दिलेला आहे एक्स्ट्रा रस्सा दिलेला आहे जो आपला मिसळपावचा असतो तो. आणि ह्याच्यामध्ये फरसाण दिलेला आहे, म्हणजे कांदा लिंबू दिलेला आहे आणि एक्स्ट्रा ह्याच्यात रस्सा पण दिलेला आहे. ओके, आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये मिक्स करूया. ओके, म्हणजे मी चिकन मिसळपाव 2-3 ठिकाणी बराच खाल्लेला आहे. तो थोडा वेगळा होता. आता म्हणजे दिसायला वेगळा होता. आता ह्याच्यात टेस्ट बघा कशी होती. आणि थोडा हवा तर वरून कांदा टाकूया थोडासा. ओके, आणि आता आपण एक पाव बघूया, टेस्ट करून बघूया कसा लागतो तो. ओके, बाईट घेतलेला आहे मी. काय टेस्ट आहे, सुपर्ब टेस्ट आहे. म्हणजे चिकनचा पीस दिसतोय मला लिटरली, त्याच्यामध्ये ना चिकनचा पीस दिसतोय. सुपर्ब टेस्ट आहे, सुपर्ब एकदम. म्हणजे एवढं मी लांब येऊन ब्रेकफास्ट माझा वर्थ झाला, कारण ब्रेकफास्ट हा माझा मोठा एक की पॉईंट आहे. ब्रेकफास्ट मला चांगलाच लागतो आणि रोज वेगळा वेगळा लागतो. तर आजचा माझा हा संडेचा ब्रेकफास्ट चांगला झालेला आहे.
सुपर. सो हा आहे बर्गर. एक बर्गर आहे, अंड्याचा बर्गर आहे आणि त्यांनी सर्विंग बघा, पद्धत बघा. मला मेन पॉईंट तर ह्यांचं आहे ना, सर्विंग मेथडच खूप आवडलं. एकदम असं बोलतात ना, आता गावरान ढाबामध्ये आला आहे. आज तर मी गोव्याच्या ढाब्यात आलेले आहे. जो फील आहे ना एकदम, जो राजगडी बीचला फील आलेला आहे, असा गोव्याचा फील आलेला आहे, तो आलेला आहे. बर्गर बघा. आणि हा बर्गरची प्राईस आहे, बर्गरची प्राईस किती आहे? 50 रुपये. बर्गरची प्राईस 50 रुपये. आणि असं तुम्हाला एकदम लॉंगमध्ये भेटणार आहे, असा मोठा आणि डबल लेअरमध्ये. आपण टेस्ट बघूया. सुपर. आता त्यांच्या मेनूमध्ये एक ॲड झालेला आहे. ॲड मीन्स एक इथे नाही आहे, जसं की पावभाजी आहे. लोक सकाळच्या टायमात पण पावभाजी खातात. सो आणि मेन्यूमध्ये यांनी पावभाजी पण ठेवलेली आहे. तो टेस्ट बघा कशी आहे ती. कांदा मस्त, आपण कांदा मस्त. ॲक्च्युली गार्निशिंग पण छान केलेलं आहे बघा. कलरफुल असं गेलेलं आहे, रेड कलर आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, व्यवस्थित दिलेलं आहे एकदम त्यांनी. आपण टेस्ट करूया. ओके. नॉनव्हेज जसं चांगलं तसं व्हेज पण खूप चांगलं आहे. तर ह्याचा ॲड्रेस अँड डिटेल्स मी स्क्रीनवरती पण दिसेल आणि माझ्या लोकेशनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पण मी मेन्शन करेनच. आणि मस्त अशी थंडी पडलेली आहे. त्या थंडीमध्ये तुम्हाला असं मस्त नॉनव्हेज ब्रेकफास्ट करायचं असेल, व्हेज पण आहे, व्हेज पण व्हेरी गुड आहे. पण नॉनव्हेज जे प्रेमी आहेत, म्हणजे माझ्या चॅनलवरती नॉनव्हेज प्रेमी आहे, त्यांना ब्रेकफास्ट करायचा असेल, प्रोटीनवाला ब्रेकफास्ट, तर ह्या लोकेशनला आहे ना नक्की तुम्ही व्हिजिट करा. मी तर तुम्ही सांगू, ह्या दोन लोकेशनचे आहे ना मेन पॉईंट तर प्रेमात पण पडणार आहेत. वर्थ इट आहे, वर्थ इट एकदम. तर आता मी सगळं टेस्ट करत नाही बसत आहे. सो आता माझं राहिलं आहे बन मस्का राहिलेला आहे, तो घेते आता मी. सो आता राहिला आहे बन मस्का. सो बन मस्क्यामध्ये मस्का बघायचं कसं आहे. ठीक आहे. चांगला आहे पण अप टू द मार्क नाही आहे एवढा. अरे 50 होती म्हणजे पावभाजीला आणि मी खाला 50 होते. पण ओव्हरऑल नॉनव्हेजचा ब्रेकफास्ट आणि ते पण गोवन स्टाईल कमाल आहे, कमाल आहे. सो तुम्हाला पण ह्या नॉनव्हेजवाला ब्रेकफास्टमध्ये यायचं आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे, पण मी रिकमेंड करेन तुम्हाला नॉनव्हेज ब्रेकफास्ट मिळतात. आणि तुम्ही विरारला यायचा प्लॅन करता, बस हे नालासोपारा विरार तुम्ही प्लॅन करत असाल विकेंडला, वीकडेज आणि स्पेशली येत नसाल तर प्लॅन करूनच या. कारण इकडचा ब्रेकफास्ट गोवन स्टाईलचा नक्की नक्की तुम्ही एन्जॉय कराल आणि मला तुम्ही नक्की आठवण कराल. तर मला अशाच माझ्या कॉन्टेंटसाठी मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि मेन तर सबस्क्राईब करा आत्ताच्या आता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. पण 15 ऑगस्टपासून हे आम्ही चालू केलेलं आहे. आमच्या रेस्टॉरंटमध्ये जे मेनू आहेत ते चिकन तंदूर मिसळ आणि किमा पराठा, किमा पाव आणि व्हेज तंदूर मिसळ असे आमच्या याच्यामध्ये मेनू आहेत. आणि आमचा जो सेटअप आहे हा नारळाच्या गॅरंटीमध्ये आम्ही पूर्ण सेटअप केलेला आहे. त्याच्यामध्ये मिसळ वाटी वगैरे कल्पना एक आली. आणि पूर्वीच लग्नामध्ये नारळाचे म्हणजे चम्मच वगैरे होते, ते हल्ली म्हणजे आमच्याकडे असे काही काही ठिकाणी आहेत ते. तर त्याच्यामुळे आम्हाला एक कल्पना आली की आपण असं नारळाच्या याच्यामध्ये, कारण ही याची जी नारळाची करंटी आहे ही मजबूत असते, याच्यामध्ये भरपूर डिशेस वगैरे होऊ शकतात असं आम्ही एक कल्पना आमच्यामध्ये आली. तर इकडचं फेमस काय ब्रेकफास्टमध्ये किंवा ओव्हरऑल फूडमध्ये काय फेमस आहे आणि क्राऊड कसं आहे? आता फेमसमध्ये आमच्याकडे चिकन तंदुरी मिसळ, किमा पराठा, किमा पाव आणि मोस्टली जे फूड जे आहे डिश आहेत ते म्हणजे एक फेमसच आहेत. मी पण आमच्या कोकण हेवनला एक विजिट द्या, तुम्हाला नक्कीच आमचं मेनू आवडतील तुम्हाला. आमचा ॲड्रेस आहे विरार वेस्ट, वटाशा स्टॉप, जालडी, रानपट्टी 4 रस्ता. सो राजवाडी बीचच्या जवळच एक कोको हेवन आहे, R3 कोको हेवन. आणि इकडचा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघितलंच आणि मेन्यू पण तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच या ह्यांच्या R3 कोको हेवनला. आणि साईडलाच आमचं एक फार्म हाऊस आहे, तिकडे तुम्हाला स्टे वगैरे पण ते अलग आहे आपलं, पण तिकडे स्टे वगैरे
सो ॲज स्टे बाजूला स्टे आहे, तर तुम्हाला रिलॅक्स करायचं असेल किंवा तुम्हाला टाईम स्पेंड करायचं असेल नाईट आऊट वगैरे, तर इथे तुम्हाला अवेलेबल होईल. तर आवडल्यास तर लाईक अँड शेअर करा.